आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये बेस्टचे कर्मचारी सहभागी झाले नव्हते, त्यामुळे बेस्टची सेवा सुरळीतपणे चालली। नेहमीप्रमाणे 100% बस चालल्यास त्यासोबतच संप काळामध्ये लोकांचे हाल होऊ नये म्हणून 40 अतिरिक्त बसेस बेस्टतर्फे चालवण्यात आल्या। बेस्टने आज एसी मार्गावर नॉन एसी बसेस चालवल्या, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या नॉन एसी बसेसमध्येही लोकांना एसी बसच तिकीट घ्यावं लागलं। अशा प्रवाशांनी आपलं तिकीट दाखवून आपले अतिरिक्तचे पैसे परत घेऊन जावेत असं आवाहन बेस्टने केलंय। कॅमेरामन राकेश नेरुरकरसह कपाली निसिनकर, साम टीव्ही, मुंबई। आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदमुळे बँक बंद ठेवण्यात आल्या होत्या। कालची शिवजयंतीची सुट्टी आणि आज भारत बंदमुळे बंद असलेल्या बँक यामुळे मुंबईकरांचं आर्थिक गणित कोलमडलं। उद्या सुद्धा बँक बंद राहणार असल्याने सकाळीच एटीएमवर सुद्धा बरीच गर्दी होती, त्यामुळे पहिल्या 2 ते 3 तासातच सर्व एटीएम सेंटर्समधील पैसे संपले। मुंबईत दर दिवशी 10,000 करोड रुपयांचे चेक वटतात, पण आज ही प्रक्रिया पूर्णपणे बंद होती। आरबीआय बँकेचे अनेक कर्मचारी, अधिकारी आणि 1600 सहकारी बँकांचे कर्मचारी मिळून 1 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी या बंदमध्ये सहभागी झालेले। महाराष्ट्रातील जवळपास 1.5 लाख कर्मचाऱ्यांनी या बंदमध्ये भाग घेतला। या बंदमुळे सरकारी बँक जरी बंद असल्या तरी बऱ्याचशा प्रायव्हेट बँक आज चालू होत्या। कॅमेरामन अनिल सौंदाडेसह गंधाली भोकरे, नौकुडकर, साम टीव्ही, मुंबई। देशभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला आज नवी मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला। नवी मुंबईतील जनजीवन आणि दैनंदिन व्यवहार मात्र सुरळीत सुरू होते। आशियातील सर्वात मोठ्या एमआयडीसीवर या बंदचा काहीही परिणाम झालेला दिसला नाही। त्याचबरोबर एमआयडीसी असेल, सिडको किंवा कोकण भवन किंवा महानगरपालिकेतील दैनंदिन कामकाजही आज व्यवस्थित सुरू होतं। एपीएमसी मार्केटवर देखील आजच्या या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही। जेएनपीटीमधील 5,000हून अधिक कामगार बंदमध्ये सहभागी झाल्यानं जेएनपीटीचं संपूर्ण कामकाज ठप्प झालं होतं। यामुळे जेएनपीटीला आजच्या बंदमुळे 200 ते 300 कोटींचा फटका बसलाय। कॅमेरामन अश्विन आंबटकरसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई। कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे पुणेकरांच्या दैनंदिनीवर फार काही परिणाम झाला नाही। सरकारी कार्यालय बंद होती, त्यांनी अनेक ठिकाणी निदर्शनं केली, रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला। बँकांचे व्यवहार बंद होते, पण एटीएम आज तरी सुरू असल्यामुळे संपाच्या पहिल्या दिवशी फार काही फरक जाणवला नाही। औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला। अत्यावश्यक सेवा, व्यापारी बाजारपेठ आणि महापालिकांच्या सुविधा सुरू होत्या। अनेकांनी काळ्या फिती लावून काम केले। शिवाय वेगवेगळ्या संघटनांनी संपाला पाठिंबा दिला असला तरी प्रत्यक्ष सहभाग टाळला होता आणि त्यामुळे दैनंदिन जीवनावर काही विशेष परिणाम झाला नाही। कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे। राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक 2 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे। 28 आणि 29 फेब्रुवारी रोजी हे पथक महाराष्ट्रातील 12 दुष्काळी जिल्ह्यांची पाहणी करणार आहे। त्याचबरोबर राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व मंत्र्यांनी आपला 1 महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। कॅमेरामन कुमार टेंबरेसह प्रफुल्ल साळुंखे, साम टीव्ही, मुंबई। महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्यात कुठलाही प्रकल्प तयार होताना या प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करताना भावांबरोबर बहिणींनाही समान हक्क देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय। हिंदू वारसा हक्क कायदा 1994 मध्ये सुधारणा झाल्यानंतर बहिणींना वडिलोपार्जित मिळकतीत समान हक्क देण्यात आलाय। त्याच धर्तीवर हा कायदा करण्यात आलाय। यासाठी प्रकल्प बाधित व्यक्तींचं पुनर्वसन 1999 या व्याख्येत बदल करण्यात येणार आहे। या अधिनियमात प्रत्येक भावाला तसंच बहिणीला या शब्दांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे। संयुक्त अंकलकर, साम टीव्ही, मुंबई। मुलाच्या शाही विवाह प्रकरणी भास्कर जाधव आता चांगल्याच अडचणीत सापडलेत। औरंगाबादच्या मुग्धिया बंधूंच्या फर्मवर आज आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला। यावेळी त्यांनी चिकलठाणा येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या नम्रता केटर्सच्या कारखान्यातील कागदपत्रांची तपासणी केली। दरम्यान भास्कर जाधव यांच्या मुलाच्या विवाहात सुमारे 20,000 पाहुण्यांच्या भोजनाचे आणि इतर आवश्यक सेवांचे कंत्राट नम्रता केटर्सला देण्यात आलं होतं। त्यामुळे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे। कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद।
शाही विवाह सोहळ्यातील खर्चामुळे चर्चेत आलेले नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यासमोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत। पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची कानउघडणी केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही जाधव दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे संकेत दिलेत। शाही विवाह सोहळ्यात जाधवांकडून झालेल्या खर्चाची आयकर विभागाकडून सध्या चौकशी सुरू आहे। आयकर विभागानं भास्कर जाधव यांच्या घरासह शाह कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसवर देखील छापे टाकले होते। आजही हे छापासत्र सुरूच होतं। नम्रता कॅटरर्सवर देखील छापे टाकण्यात आले आहेत। मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणीच्या तपासात भारताला सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन भारत भेटीवर आलेल्या ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दिले। भारत आणि ब्रिटन संयुक्तपणे तपासाचे काम करतील। वेस्टलँड कंपनी ही ब्रिटनची कंपनी आहे। या प्रकरणात ब्रिटनचाही संबंध आहे। इटली ब्रिटन संयुक्त कंपनीतील या ब्रिटिश कंपनीने अनुचित प्रकार केले असतील तर त्याचा तपास केला जाईल। या संदर्भात ब्रिटनला मिळणारी माहिती भारतालाही दिली जाईल असे कॅमेरून यांनी स्पष्ट केले। ब्रिटनने अशा व्यवहारातील लाचखोरी विरुद्ध अतिशय कडक कायदे केले असल्याचं ते म्हणाले। अनिकेत पेंडसे, साम टीव्ही, मुंबई। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मुंबई विभागाच्या मतमोजणीच्या वेळेस बोगस मतपत्रिकांचा घोळ समोर आल्यानंतर काल मुख्य निवडणूक आयुक्त विश्वास ठाकूर यांनी मुंबई विभागाची निवडणूक प्रक्रिया रद्दबातल केल्याचा निर्णय दिला। हा निर्णय जाहीर झाल्यानंतर उत्स्फूर्त पॅनल प्रदीप कबरे आणि प्रमोद पवार यांच्या पॅनल्सनी या निर्णयाचा निषेध नोंदवला। हा निषेध एका निवेदनाअंतर्गत त्यांनी आज धर्मदाय आयुक्तांकडे सुपूर्द केला। आता या निवेदनानंतर धर्मदाय आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त विश्वास ठाकूर यांना 22 तारखेला मुंबईला बैठकीसाठी बोलावल्याचं समजतं। आता या बैठकीनंतर धर्मदाय आयुक्त निर्णय देतील की ही निवडणूक प्रक्रिया रद्दबातल करायची की बोगस मतपत्रिका बाजूला करून ओरिजिनल मतपत्रिकांच्या आधारे मतमोजणी सुरू करायची की नाही ते। कॅमेरामन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई। सीमाशुल्क विभागाकडून आज पुण्यामध्ये तब्बल 30 लाख रुपयांचा गांजा आणि चरस नष्ट करण्यात आला आहे। 2009 आणि 2010 साली विभागाने केलेल्या कारवाईमध्ये हा माल जप्त करण्यात आला होता। या मालामध्ये सुमारे 1350 किलो गांजा आणि 4 किलो चरस यांचा समावेश आहे। 2009 आणि 2010 सालात आंध्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधून हा माल पुण्यामध्ये विक्रीसाठी आणण्यात आला होता। त्यावेळी सीमाशुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये हा माल जप्त केला होता। 11 वेगवेगळ्या केसेसमध्ये पोलिसांनी या मालाबरोबर 27 जणांनाही अटक केली होती। न्यायालयाच्या आदेशानंतर आज सुमारे 1400 किलोचा गांजा आणि चरस तब्बल 4 वर्षांनंतर नष्ट करण्यात आलाय। कॅमेरामन सुनील डांगेसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे। सध्या नाशिककर विचित्र हवामानाचा अनुभव घेत आहेत। सकाळी कडाक्याची थंडी, दुपारी कडक ऊन आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा कडाक्याची थंडी असं विचित्र हवामान नाशिककर अनुभवत आहेत। मात्र या थंडीचा प्रतिकूल परिणाम होतोय तो गहू आणि कांदा या पिकांवर। गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात गारपीट झाली होती, त्यानंतर कडाक्याची थंडी पडली होती। हे वातावरण या आठवड्यातही कायम आहे, त्यामुळे गहू आणि कांदा या पिकावर करपा रोग पडण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे। मात्र हीच कडाक्याची थंडी ही द्राक्ष बागायतदारांना किंबहुना द्राक्ष बागांसाठी पूरक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक। चंद्रपुरातील मुलींची परप्रांतात विक्री करणारी 5 जणांची एक टोळी चंद्रपूर पोलिसांनी पकडलेली आहे। ज्या प्रांतामध्ये मुलांना मुली मिळत नाही अशा ठिकाणी दलालांचा शोध घेऊन स्थानिक दलाल या दलालांशी संपर्क करायचे आणि इथल्या मुली या मुलांना नेऊन विकायचे आणि त्यांचं लग्न लावून द्यायचे। एका मुलीच्या बदल्यात 50 ते 60 हजार रुपये या दलालांना मिळायचे आणि त्यापोटी हे काम केलं जायचं। चंद्रपुरातील अशा 5 मुलींची विक्री मध्य प्रदेशामध्ये करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याचा शोध घेतला आणि आज या प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि यातील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन अनिल ठाकरेसह संजय तुमरान, साम टीव्ही, चंद्रपूर।